नागपूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी रामटेक लोकसभा मतदारसंघातून 7 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, तर नागपूर लोकसभा मतदारसंघातून एकाही उमेदवारांनी अर्ज मागे घेतला नाही। नागपुरातील उमेदवारांची 26 ही संख्या कायम आहे, तर रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची संख्या 35 वरून 28 झाली आहे। उमेदवारांची अंतिम यादी निश्चित झाल्यानंतर दोन्ही मतदारसंघांमध्ये थेट लढतीचे संकेत मिळत आहेत। नागपुरात भाजपचे नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात, तर रामटेकमध्ये शिवसेनेचे राजू पारवे आणि काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांच्यात लढतीचे संकेत आहेत। वंचित आणि बसपा उमेदवारांच्या वाटचालीकडेही लक्ष लागले आहे। त्यांचे मैदानात असणे महाविकास आघाडीसाठी अडचणीचे ठरू शकते। शिवसेना ठाकरे गटाची सुरेश साखरे ते रिंगणात कायम राहतात की माघार घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्यातील मतदारसंघाचे लक्ष लागले होते, पण शेवटच्या दिवशी अचानक त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली। हा महाविकास आघाडीसाठी मोठा दिलासा ठरला आहे। राष्ट्रनिर्माण न्यूज करिता रामटेकवरून राकेश मर्जीवे यांची रिपोर्ट।